नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम EDU 405 शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया. घटक 3 वाङ्मय प्रकारानुसार तसेच स्तरानुसार अध्यापन. मातृभाषेतील आशय आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती पद्धती वापरायची याचा विचार शिक्षक म्हणून आपणाला करावायला हवा. एखादी पद्धती आपण का निवडली याची कारणमीमांसा आपणाला स्पष्ट करता आली पाहिजे. अध्यापन पद्धती ठरविताना देखील आपणाला आशयाचा विचार करावा लागतो, तसेच विद्यार्थ्यांच्या स्तराचाही विचार करावा लागतो. मराठीची संरचना पाहिल्यास त्याची विभागणी सहज लक्षात येते. गद्य पद्य ही स्थूल विभागणी आहे. फक्त गद्याचा विचार केला तरी गद्यामध्ये कथा, कादंबरी, निबंध, वर्णनपर चरित्र, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकार येतात. अन्य साहित्य प्रकारही आहेतच. पद्याचा विचार केला तर संत, पंत, तंत, काव्य, आधुनिक काव्य, नवकाव्य व इतर काव्यप्रकार आहेतच. या प्रत्येक प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांवर अध्यापन पद्धतीकडे वळावे लागते. मराठीचा अभ्यासक्रम हा समकेंद्री पद्धतीने विस्तारित जाणारा आहे. उदाहरणार्थ, प्राथमिक स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत कथा हा साहित्य प्रकार पाठ्यपुस्तकात येतो. संस्कार घडविणे, वृत्ती घडविणे, मूल्य जोपासणे यासाठी कथे इतका रोचक व सोपा आशय नाही. भाषेत संस्काराबरोबर साहित्याची अभिरुची, विकसन, साहित्य प्रकारांच्या वैशिष्ट्याचा शोध, आविष्करण, अभिव्यक्ती याप्रमाणे विकसित होत जाणारी उद्दिष्टे गृहीत धरलेली आहेत. त्यामुळे बदलत्या इयत्तांना हे आशय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा विचार आणि वापर शिक्षकांनी करावयास हवा. आपल्याकडे आशय कोणताही असो, साहित्य प्रकार कोणताही असो, मराठी अध्यापनात हर्बार्टच्या पंचपदीला सोडायला तयार नाही. असे होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या क्षमता, त्यांच्या विकासाच्या रुंदावणाऱ्या कक्षा व आशयातून अपेक्षित क्षमता यांचा विचार करून अध्यापन पद्धती ठरविणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, इयत्ता 9वी-10वीला कथा हा घटक शिकवायचा असेल तर चर्चा पद्धती शिकवावा लागतो. इयत्ता 7वी-8वीसाठी प्रश्नोत्तर पद्धती योग्य ठरेल. 5वी-6वीसाठी कथेचे अध्यापन करताना एखाद्या कथेचे नाट्यीकरण करता येईल. नाट्यीकरण पद्धती ही शिक्षकाच्या दृष्टीने भार वाढविणारी पद्धती असली तरी मुलांना फार आवडते. मनोरंजन, अध्ययन, संस्कार या तिन्ही बाबी साध्य होतात. वाङ्मय स्तरानुसार अध्यापन कसे करायचे, पद्धती कोणती वापरायची याचा आपण विचार करूया. गद्याचे अध्यापन करताना मातृभाषा मराठीचे अध्यापन करताना मातृभाषेच्या विविध अंगांचा विचार करून अध्यापन करावे लागते. गद्य अध्यापनाचा नमुना पाठतासन इथे दिलेला आहे. यामध्ये घटक, उपघटक आणि इयत्ता नोंदवायची आहे. त्यानंतर अपेक्षित पूर्वज्ञान, त्यामध्ये लेखक परिचय, अपरिचित शब्द आणि वाक्प्रचार हे आशय विश्लेषणात येईल. उद्दिष्टे व स्पष्टीकरणामध्ये ज्ञान आकलनावरती येतील. अध्ययन अध्यापन कृतीमध्ये प्रस्तावना, हेतुकथन, विषय विवेचन, लेखक परिचय असेल. शैक्षणिक साधने, चित्र, तक्ता, इतर साहित्यसुद्धा असू शकतील. मूल्यमापनामध्ये काही प्रश्न येतील. आशय विश्लेषणामध्ये पाठाचा आशय, पाठातील प्रसंग आपल्याला स्पष्ट करता येतील. उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणामध्ये ज्ञान, उपयोजन, कौशल्य, अभिरुची यांचा वापर करता येईल. अध्ययन अध्यापन कृती ही प्रगट वाचन, मूकवाचन, हेतू, प्रश्न, निवेदन व प्रश्न यांची साखळी, निवेदनात शब्दार्थ, स्पष्टीकरण, संकलन, मूल्यमापन, स्वाध्याय यांचा उपयोग करता येईल. यामध्ये आपण पाहूया उपघटकाचे नाव, कर्मवीरांच्या आठवणी, इयत्ता 9वी, विषय मराठी. अपेक्षित पूर्वज्ञान असेल, विद्यार्थ्यांना समाजसुधारकांची माहिती आहे. पाठाची प्रस्तावना.
प्रस्तावनेचा उद्देश पूर्वज्ञानाशी नव्या ज्ञानाचा संबंध जोडणे हा असतो. प्रस्तावना चित्र दाखवून प्रसंग निर्माण करून एखादा दाखला देऊन करता येईल. शिक्षक कथन करून बाजूचा मजकूर समासात तो मजकूर टाकावा. वरील पाठात महाराष्ट्रात कोणकोणते समाजसुधारक होऊन गेले? महाराष्ट्रातील शिक्षक संस्थांची नावे सांगा. तुम्ही ज्या शाळेत शिक्षण घेता ती शाळा कोणत्या संस्थेची आहे? असे प्रश्न विचारून प्रस्तावना करता येईल. पाठाचे हेतुकथन. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात मदत करणाऱ्या कर्मवीरांची पत्नी यांनी जो त्याग केला तो आज आपण कर्मवीरांच्या आठवणी या पाठात पाहूया. विषय प्रतिपादनामध्ये शिक्षक या पाठाचे आशयानुकूलन वाचन करतील, हेतू प्रश्न फलकावर लिहितील व विद्यार्थ्यांना मुखवाचनाची संधी देतील. हेतू प्रश्न यामध्ये अण्णांच्या गैरहजेरीत संक्रांतीचा सण वसतिगृहात कसा साजरा झाला? विद्यार्थी हेतू प्रश्नाचे उत्तर देतात. हेतू प्रश्नांचे उत्तर स्वीकारून शिक्षक पाठ्यांशाची चर्चा करतात. प्रश्न व निवेदन यांची साखळी अखंड ठेवतात. शिक्षक शब्द स्पष्ट करताना शब्दांचा विग्रह करून सांगतात. कधी शब्दांमध्ये सूक्ष्म भेद सांगतात. वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांकडून ती करवून घेतात. उदाहरणार्थ, नळ काढणे, लंकेची पार्वती होणे, फत्ते होणे, औदार्य दाखवणे इत्यादी दाखले उदाहरणे देऊन देतात. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगतात. या पाठात सेक्रेटरींनी कोणती अडचण वहिनीपुढे मांडली असा प्रश्न विचारतात. शिक्षक संदर्भात आणखी माहिती देतात व पुढील प्रश्न विचारतात. कलकोंडवाडा पाटील आपल्या बहिणीची स्थिती पाहून काय म्हणाले? शिक्षक उत्तर स्वीकारतील व चपलाहार, वज्रटीक, बुगड्या, पुतळ्या हे दागिने कोणते आहेत ते दाखवतील. नकली दागिने दाखवतील. अण्णा हेच माझे अलंकार आहेत असे लक्ष्मीबाई का म्हणाल्या याचे स्पष्टीकरण करतील. संक्रांतीच्या सणाला प्रसंग प्रभावीपणे शिक्षक कथन करतात व प्रसंग चित्र दाखवतात. मुले जेवत आहेत. लक्ष्मीबाई बेबीला कडेवर घेऊन पंक्तीमध्ये फिरत आहेत असे चित्र दाखवतील. अण्णा परत आल्यावर त्यांनी कोणते उद्गार काढले असा शिक्षक प्रश्न विचारतात. भावी यशो मंदिराचा मार्ग सुकर व निश्चित कसा झाला यामध्ये संबंधित शिक्षक निवेदन करतात. अण्णांच्या कर्तृत्वात लक्ष्मीबाईंचा त्याग वर्णन करून सांगतात. पाठाचे संकलन. आज आपण मकर संक्रांतीला वसतिगृहात कोणती अडचण आली, या अडचणीवर लक्ष्मीबाईंनी कशी मात केली, संक्रांतीचा सण कसा साजरा केला व अण्णांनी लक्ष्मीबाईंबद्दल कोणते उद्गार काढले यासंबंधीची माहिती घेतील. मूल्यमापनामध्ये शिक्षक मूल्यमापनासाठी उद्दिष्टांवर आधारित प्रश्न विचारतील. वहिनींच्या भावाचे नाव काय होते? संक्रांतीच्या वेळी कोणती अडचण आली? संक्रांतीचा सण बागेत कसा साजरा झाला? आपल्या कामाची फत्ते झाली असे अण्णा का म्हणाले? हे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून पाठाचे मूल्यमापन करतील. घटक 4. पद्याचे म्हणजेच कवितेचे अध्यापन. गद्याच्या अध्यापनापेक्षा पद्याचे अध्यापन वेगळे असते. पद्याचे अध्यापन करताना शिक्षकाला त्या पद्याचे आकलन होणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे असते. पद्याचे अध्यापन करताना आशय म्हणजे माहिती काढून घेणारे प्रश्न सारखे विचारून चालत नाही. काव्य अध्यापनाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास करणे, कल्पनाशक्तीची जोपासना करणे, सौंदर्याची आवड निर्माण करणे, आत्मविकास करणे, सर्जनशीलतेचा विकास करणे, कलात्मक अभिरुची घडविणे इत्यादी आहे. काव्य अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत. आशयानुसार व स्तरानुसार या पद्धती बदलाव्या लागतात. काव्य अध्यापनाच्या अर्थकथन पद्धती, स्वअध्ययन पद्धती, गटचर्चा पद्धती, खंडान्वय पद्धती, चित्रमालिकाधिकरित पद्धती, संकलन पद्धती, तुलना पद्धती व सर्वसमावेशक पद्धती इत्यादी पद्धती आहेत. कवितेत संत काव्य, पंतकाव्य, निसर्गपर कविता, सामाजिक कविता, राष्ट्रीय कविता, व्यक्तिचित्रणात्मक कविता, दलित कविता, रानावनातील शेतकरी अनुभवांच्या कविता म्हणजेच ग्रामीण कविता इत्यादींचा पाठ्यपुस्तकात समावेश असतो. कवितेचा प्रकार पाहून अध्यापन करावे
लागते. कवितेचे अध्यापन एक नमुना पाठ टाचन पाहूया. गद्यपाठाच्या प्रमाणेच पद्यपाठाचे टाचन नमुना म्हणून वापरता येईल, फक्त त्या खालील आशय व पद्धती बदलेल. इयत्ता 6वी घटक आहे पद्य आणि उपघटक आहे तुतारी. अपेक्षित पूर्वज्ञान. विद्यार्थ्यांना समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांविषयी माहिती आहे. आशय विश्लेषण. तुम्ही पाठाची अध्यापन पूर्वतयारी करता, म्हणजे पाठ्यांशाचे आशय विश्लेषण करता. त्यामध्ये संज्ञा, संबोध, संकल्पना असतील तर त्याचा विचार करता. पद्यपाठातील मुद्दे, उपमुद्दे, अपरिचित शब्द शोधता. वाक्प्रचार शोधता. पद्यपाठाचा आशय व मध्यवर्ती कल्पना या सर्व बाबी आशय विश्लेषणामध्ये येतात. आशय विश्लेषणामुळे आशय अतिशय सूक्ष्मपणे शिकवणे शक्य होते. वरील पाठाचे आशय विश्लेषण पुढीलप्रमाणे. कवी केशवसूत. सामाजिक विचार मांडणारे आद्य कवी केशवसूतांची कविता. या पाठ्यपुस्तकात त्यांच्या सर्व कविता समाविष्ट आहेत. त्यांच्या कवितेत मानवता, बंधुता, सामाजिक न्याय ही मूल्ये आढळतात. अपरिचित शब्द आहेत त्वरा, दंभावर, धुसर, मैदा. वाक्प्रचार आहे द्वाही फिरविणे. आशय. जुन्या परंपरा व रूढी नष्ट करावयाला हव्यात. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने समाजाची प्रगती करायला हवी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महान आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपण अजरामर होऊन तसे काही कार्य केले पाहिजे. अन्याय व अत्याचाराविरुद्ध बंड करून सर्वांनी ममतेने वागले पाहिजे, असे केशवसूतांचे म्हणणे आहे. उद्दिष्टे व स्पष्टीकरणे. पाठाची उद्दिष्टे देखील आधीच ठरवावी लागतात. भाषिक उद्दिष्टे, वाङ्मयी उद्दिष्टे यामधील कोणती उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत हे तुम्ही प्रथम ठरवता. मात्र उद्दिष्टे वर्तन बदलाच्या स्वरूपात मांडावी लागतात. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण ज्ञान, आकलन, अभिव्यक्ती, रसग्रहण, अभिरुची, अभिवृत्ती, सर्जनशीलता अशी मांडतो. तुतारी कवितेचे उद्दिष्टे आपणास पुढीलप्रमाणे सांगता येईल. ज्ञानामध्ये ज्ञान. विद्यार्थी अपरिचित शब्दांचे अर्थ सांगतो. वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये सांगतो. आकलन. विद्यार्थी कवितेचा आशय सांगतो. विद्यार्थी कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगतो. विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. प्रयोजन. विद्यार्थी वाक्प्रचाराचा उपयोग स्वतःच्या वाक्यात करतात. अभिरुची. विद्यार्थी अन्य कविता वाचतो. अभिवृत्ती. समाजातील अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील बनतो. अध्ययन आणि अध्यापन कृती. या रकान्यामध्ये आपण शिक्षक कृती व विद्यार्थी कृती यांचा विचार करतो. शिक्षक प्रस्तावनेपासून स्वाध्याय देईपर्यंत कोणती कृती करणार आहे हे अपेक्षित असते. वरील पद्यपाठात पुढील शिक्षक कृती अपेक्षित आहे. प्रस्तावना. समाजात जुन्या परंपरा कोणत्या आहेत असा प्रश्न विचारतात. हेतुकथन. आज आपण कवी केशवसूत यांची तुतारी ही कविता पाहणार आहोत असे म्हणून कवीचा परिचय करून देतात. प्रगट वाचन. शिक्षक कवितेचे आरोह अवरोहायुक्त लयीने वाचन करतात. त्यानंतर पाठातील शब्दांचे अर्थ विविध वाक्ये वापरून संदर्भ देऊन स्पष्ट करतात व वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून देतात. मूकवाचन व हेतुप्रश्न. शिक्षक विद्यार्थ्यांना ही कविता मनातल्या मनात वाचावयास लावतात व फलकावर हेतुप्रश्न लिहितात. हेतुप्रश्न म्हणजे तुतारीच्या सुराबरोबर काय करावे असे कवी सुचवतो. हेतुप्रश्नाचे उत्तर स्वीकारतात. केशवसूतांचा क्रांतिवाद कसा जन्माला आला ते स्पष्ट करतात. समता, बंधुता व स्वतंत्रता, मानवता या तत्वाबद्दल त्यांना आकर्षण वाटले. मूक पडलेले साथ तुतारी देवतून निनादण्याचे काय केशवसूतांनी कार्य केले. कवितेचे सारखे प्रश्न विचारून तुकडे पाडू नये. सडत न एका ठायी ठाका.
नीतीची द्वाही फिरवा रे यातील कल्पना शिक्षक स्पष्ट करतात. केशवसुतांचा काळ इंग्रजी वाङ्मयाच्या संगमाचा काळ होता. नवे विचार, नवी शैली यांचा संपर्क होत होता. काव्याच्या बदलत्या स्वरूपामुळे केशवसुत हे आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून मान्यता पावले. समाजाने प्रगतीच्या वाटेने उत्साहाने जावे असा संदेश केशवसुतांनी दिला. याबाबतचे विवेचन शिक्षक करतात. संकलन पुढील प्रश्न विचारतात. एक तुतारी द्या मज आणुनी असे कवी का म्हणतो? कवी कोणता विक्रम करण्याविषयी सुचवितो? मूल्यमापन शिक्षक चालीवर कविता म्हणतात. विद्यार्थ्यांकडून सामुदायिक गाऊन घेतात. स्वाध्याय ही कविता पाठ करा. घटक 5 पाहूया. व्याकरणाचे अध्यापन. मराठी भाषेतील गद्य पद्य अध्यापनापेक्षा व्याकरणाचे अध्यापन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. भाषा शिक्षकाला गद्य पद्याचे अध्यापन करावे लागते व व्याकरणाचेही अध्यापन करावे लागते. मराठी विषयाच्या संरचनेतील गद्य पद्य व्याकरणाचे स्थान सारखेच आहे. तथापि अध्यापन करताना व्याकरणाचे अध्यापन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. त्याचे कारण व्याकरणाचे स्वरूप गद्य पद्यापेक्षा वेगळे आहे. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. जेव्हा शास्त्र शिकवायचे असते तेव्हा त्या अध्यापनात काही तत्त्वे, काही नियम तयार होतात. ते नियम शोधण्यासाठी उद्गामी व अवगामी पद्धतीचा वापर करणे योग्य ठरते. म्हणजेच उदाहरणे देऊन उदाहरणांच्या निरीक्षणाकडून विश्लेषण, संश्लेषण, सामान्यीकरणाकडे न्यावे लागते. सामान्य विकास करण्यासाठी उदाहरणे पुरेशी असावीत. घटक व्याकरण. उपघटक विशेषणाचे प्रकार. इयत्ता 8वी. अपेक्षित पूर्वज्ञान. विद्यार्थ्यांना नाम आणि गुणवाचक विशेषणाची माहिती आहे. प्रस्तावना. शिक्षक गुंडाळी फलकावर वाक्यांचे संबोध करतात. फलकावरील उदाहरणे. वसंत चांगला मुलगा आहे. गरम दूध पिणे चांगले नाही. पहिल्या वाक्यात कोणते नाम आहे? मुलगा. या नामाबद्दल कोणती अधिक माहिती सांगितली आहे? चांगला. दुसऱ्या वाक्यात दुधाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. गरम. चांगला आणि गरम अशा शब्दांना व्याकरणात काय म्हणतात? बरोबर, विशेषण. हेतुकथन. आज आपण विशेषणाच्या आणखी काही प्रकारांची माहिती घेऊया. विषय विवेचनामध्ये शिक्षक गुंडाळी फलकावरील वाक्य विद्यार्थ्यांना मनात वाचावयास सांगतात व प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, या वर्गात 40 मुले आहेत. सुहास 5वीच्या वर्गात शिकतो आहे. पहिल्या वाक्यात नाम कोणते आहे? विशेषण कोणते आहे? दुसऱ्या वाक्यात नाम कोणते आहे आणि विशेषण कोणते आहे? शिक्षक कथन करतात. 40, 5वी ही विशेषणे नामाबद्दल अधिक माहिती देतात. ही विशेषणे नामाबद्दल संख्यात्मक माहिती देतात. म्हणून त्यांना संख्यात्मक विशेषण असे म्हणतात. शिक्षक गुंडाळी फलकावर उदाहरणे वाचाव्यास लावतात. उदाहरणार्थ, ते पेन मला आवडले. हा माणूस नक्कीच फसवणार. वरील वाक्यात ते हा शब्द विशेषणचे काम करतात, परंतु मूलतः हे शब्द सर्वनाम आहे. म्हणून सर्वनामाचा उपयोग जेव्हा विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. संकलन. शिक्षक पुढील प्रश्न विचारतात. संख्यावाचक विशेषणाला विशेषण कशाला म्हणतात? सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात? वरील विशेषणांची प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. स्वाध्याय. संख्यात्मक विशेषणे व सार्वनामिक विशेषणांची प्रत्येकी 5 वाक्ये तयार करून आणा. वरील व्याकरण पाठाचा नमुना पाहिलात. व्याकरणाच्या अध्यापनाची उद्गामी व अवगामी पद्धत तसेच उद्गामी व अवगामी संयुक्त पद्धत यांचा विचार आपण मागे केलेलाच आहे. यामध्ये विशेषाकडून सामान्याकडे आणि नंतर सामान्याकडून विशेषाकडे जाण्यासाठी अगोदर उद्गामी व नंतर अवगामी पद्धतीचा वापर करावा. व्याकरण अध्यापनातील रुक्षपणा, निरक्षरता व निर्जीवता टाळून व्याकरणाचे अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांनाही व्याकरण आवडू लागेल. पत्रलेखनाचे अध्यापन. पत्रलेखन हे कौशल्य आहे. पत्रे वेगवेगळ्या कारणांनी आपण लिहित असतो. पत्रलेखन कसे करावे याची संधी शालेय जीवनातच दिली तर
पुढील काळात विद्यार्थी विविध प्रकारची पत्रे लिहू शकतील. एखाद्या व्यक्तीचे अभिनंदन करण्यासाठी, आभार मानण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्रे लिहावीत. चौकशी, विनंती, मागणी करण्यासाठी ही पत्रे लिहावीत लागतात. पत्राच्या विषयानुसार पत्राचे स्वरूपही बदलत असते. या सर्व गोष्टी आपणाला विद्यार्थ्यांना सांगाव्या लागतील. पत्रलेखन पाठाचा नमुना पाहूया. पत्रलेखनाचे आणखी नमुने परिशिष्टात पाहावेत, तिथे दिलेलेच आहेत. इयत्ता 5वी घटक लेखन, उपघटक मित्रास पत्र. अपेक्षित पूर्वज्ञान. पत्राचा उपयोग कशासाठी होतो हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. उद्दिष्टे, लेखन किंवा कौशल्ये. 1. विद्यार्थी पत्र लिहितो. 2. विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. प्रस्तावना. शिक्षक पुढील प्रश्न विचारतात. 1. आपण जेव्हा घरापासून दूर राहतो तेव्हा आपण आपले विचार, भावना कशा कळवितो? विद्यार्थी सांगतील, पत्राद्वारे. 2. पत्र कोण कोणाला लिहू शकतो? पत्र लिहिण्यासाठी आवश्यक साधन कोणते? तुम्ही आजपर्यंत कोणाला पत्र लिहिले आहे काय? हेतुकथन. तर आज आपण मित्राला अभिनंदनपर पत्र कसे लिहितात हे पाहणार आहोत. असे म्हणून मित्रास पत्र असे शीर्षक फलकावर लिहितील. विषय विवेचन. शिक्षक गुंडाळी फलकावर लिहून आणलेली पत्रे विद्यार्थ्यांसमोर लावतात व पत्रासंबंधी प्रश्न विचारतात. 1. पत्राच्या सुरुवातीला काय सांगितले आहे? 2. शिक्षक व्यावसायिक पत्र लिहिताना काय लिहितात हे सांगतात. पत्राची सुरुवात कशी करतात हे शिक्षक फलकावर लिहून दाखवितात व प्रश्न विचारतात. 1. पहिला परिच्छेद कशासाठी आहे? दुसरा परिच्छेद कशासाठी आहे? कशासंबंधीची माहिती देतो? तिसरा परिच्छेद कशासंबंधी आहे? पत्राचा शेवट कसा केला आहे? पत्र ज्याला मिळणार आहे त्याचा पत्ता कोठे लिहिलेला आहे? संकलन. पत्र कसे लिहायचे याचे उजळणी वजा प्रश्न विचारतात. मूल्यमापनामध्ये एखादे पत्र लिहून घेता येईल. स्वाध्याय. मित्राच्या वाढदिवसानिमित्त पत्र लिहून आईला दाखवा व नंतर पोस्टात टाका. मराठी अध्यापनासाठी उपयुक्त उपागम. अध्यापन पद्धतीमध्ये उपागम ही संकल्पना व्यापक आहे. शिक्षक उद्दिष्टांप्रत जाण्याचा मार्ग निवडतो आणि त्यानुसार पद्धती ठरवतो. हा मार्ग म्हणजे उपागम होय. विवेचन, मार्गदर्शित शोधन, विश्लेषण, संश्लेषण, उद्गामी, अवगामी, संप्रेषणात्मक उपागम, किमान अध्ययन पातळी उपागम अशी अनेक उपागमने आहेत. यातील सर्वच उपागमे सर्वच विषय अध्यापनासाठी उपयुक्त ठरतील असे नाही. काही विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी, काही इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी, काही भाषा विषयाच्या अध्यापनासाठी उपयुक्त ठरतील. इथे भाषा विषयाच्या अध्यापनासाठी उपयुक्त उपागमाचा विचार करूया. मराठी भाषेच्या अध्यापनासाठी सामान्यपणे विवेचनात्मक उपागम, विश्लेषण, संश्लेषण उपागम, उद्गामी अवगामी उपागम, संप्रेषण उपागम यांचा वापर करता येईल. उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावरील व्याकरणात वृत्त, समास, अलंकार हा भाग निर्धारित केलेला आहे. माध्यमिक स्तरावरील वृत्ताचा अभ्यास करताना उद्गामी अवगामी उपागम वापरासही तर वृत्त हा भाग उच्च माध्यमिक स्तरावर शिकविताना विश्लेषण, संश्लेषण उपागम वापरता येईल. उदाहरण म्हणून उद्गामी व अवगामी उपागमाचा विचार करूया. उद्गामी अवगामी उपागम. जेव्हा तत्वाचा शोध, संकल्पना निर्मिती करावयाची असते किंवा सामान्य निष्कर्ष काढावयाचा असतो तेव्हा या उपागमाचा उपयोग होतो. या उपागमात विद्यार्थी विशिष्ट घटना, वस्तुस्थिती, परिस्थिती यांचे निरीक्षण करतो आणि त्यांच्या वैशिष्ट्याचा शोध व पडताळा घेऊन सामान्य निष्कर्ष त्या सर्व घटना, वस्तुस्थिती गटास लागू पडतो. थोडक्यात उद्गामी उपगमानुसार विद्यार्थी विशेष अनुभवातून नियम, तत्त्वे, सूत्रे, सामान्यीकरणे व पुढील संकेताकडे जातो. व्याकरण अध्यापनात निरीक्षण, पृथक्करण, वर्गीकरण, त्या आधारे स्वतः नियम किंवा व्याख्या तयार करणे या गोष्टींना महत्त्व आहे.
निरीक्षण, पृथक्करण, वर्गीकरण, सामान्यीकरण, उपयोजन या पायऱ्यांच्या आधारे विशेषाकडून सामान्याकडे व सामान्याकडून विशेषाकडे जाण्यासाठी उद्गामी नंतर अवगामी उपागमाचा वापर करावा. उदाहरणार्थ, इयत्ता 9वीला अलंकार या व्याकरणातील कामाचे अध्यापन करावयाचे आहे. व्याकरण पाठालाही प्रस्तावना पूर्वज्ञानावर आधारित असावी लागते. प्रस्तावनेत 2-3 उदाहरणे दुसऱ्या अभ्यासलेल्या अलंकाराची द्यावीत. उपमा, उत्प्रेक्षा अलंकार इयत्ता 8वीत झाले आहेत. उदाहरणार्थ, बेबीचे केस रेशमासारखे मऊ आहेत. सोनूचा चेहरा कमळासारखा प्रसन्न आहे. या वाक्यातून कोणता अलंकार होतो? का तोच अलंकार होतो? उत्तर येतीलच. साधारण व्याख्याला मुले सांगतात, पण हेतुकथन करावे. आज आपण चेतना गुणोक्ती अलंकार पाहूया. विषय प्रतिपादन तर गुंडाळी फलकावर अलंकाराची अनेक उदाहरणे लिहून आणा. अनेक उदाहरणे तयार असावीच लागतात. व्याकरण पाठ हा उदाहरणांचा पाठ असतो. त्या उदाहरणांचे निरीक्षण, वर्गीकरण, पदार्थांच्या दृष्टीने विचार करतील, उत्तर देतील. त्यातूनच आता नियम व्याख्यांकडे न्यावे. विद्यार्थी व्याख्या नियम सांगण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा योजनापूर्वक पुनरावृत्ती करावी. पुन्हा नवीन दुसऱ्या उदाहरणाकडे न्यावे. उदाहरणांचे पुन्हा निरीक्षण, पृथक्करण, वर्गीकरण, पुन्हा व्याख्या, नियम याकडे न्यावे. उपयोजनात पाठ्यपुस्तकातील ओळी देऊन त्या कोणत्या अलंकाराच्या आहेत ते ओळखावयाला लावावे. अशा प्रकारे गद्यपद्यातही विवेचनात्मक उपागम वापरण्यात येतील. संप्रेषणात्मक उपागमाचा वापर. कोणतीही भाषा मुलांना समजावी, वाचन करता यावे, भाषेद्वारा संवाद साधना यावा या दृष्टीने विचारात घेतला जाणारा हा नवीन उपागम आहे. याद्वारे भाषेची मूलभूत कौशल्ये शिकवता येतील. उदाहरणार्थ, श्रवण, भाषण, वाचन, लेखन या उपागमांच्या साहाय्याने योग्य प्रकारे करता येतील. मराठीसाठी उपयुक्त अध्यापन प्रतिमाने. आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पुस्तकात प्रतिमानांसंबंधी सैद्धांतिक माहिती आपण वाचली. इथे आपण मराठीच्या दृष्टीने वापर व चर्चा करणार आहोत. अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे एखाद्या विशिष्ट उपपत्तीवर आधारित वर्गातील शिक्षकांच्या अध्यापन व विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी परस्पर कृतीच्या आंतरक्रियेचे व साहित्यादी सुविधांचे नियोजन करण्यासाठी वापरलेला आराखडा होय. प्रतिमान म्हणजे मॉडेल या शब्दाद्वारे अध्यापन पद्धती, मेथड ऑफ टीचिंग यापेक्षा वेगळा अर्थ सूचित करावयाचा आहे. जुन्या अध्यापन पद्धतीत शिक्षक प्रमुख व विद्यार्थी दुय्यम असत. प्रतिमानात तसे घडत नाही. शिक्षकाच्या वाट्याला कधी प्रमुख, कधी दुय्यम भूमिका येते. कधी तो मार्गदर्शक असतो तर कधी सहाय्यक असतो. प्रतिमानाच्या कोणत्या अवस्थेत किंवा पायरीवर कोणती भूमिका शिक्षकाने बजावायची हे प्रतिमाने ठरवून दिलेली असते. मराठी विषयासाठी उपयुक्त प्रतिमाने. अग्रज संघटक, भूमिका पालन व संकल्पना प्राप्ती प्रतिमान इत्यादीनुसार पाठनियोजन कसे करावे यासंबंधी पाठनियोजन नमुने पुढे दिलेले आहेत. अग्रज संघटक प्रतिमान. पुष्कळ ज्ञान थोड्या काळात विद्यार्थ्यांना देणे शक्य व्हावे या मागील प्रमुख उद्देश आहे. ज्ञान संपादन करणे हे शालेय स्तरावरील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ज्या ठिकाणी शिक्षक भूमिका व्याख्या त्याची अथवा स्पष्टीकरण करणाऱ्याची आहे तेथे हे प्रतिमान उपयोगी ठरते. ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे हे शिक्षकाचे काम. उद्गामी पद्धतीने विद्यार्थी एखादी संकल्पना किंवा नियम शोधून काढतात, तर अग्रज संघटकाद्वारे ती संकल्पना किंवा तो नियम विद्यार्थ्यांना सरळ सांगितला जातो. या प्रतिमानातील महत्त्वाचा व काहीसा अवघड भाग म्हणजे संघटक तयार करणे होय. सरावाने संघटक तयार करणे सहज शक्य होईल. हे प्रतिमान अर्थपूर्ण अध्ययनासाठी उपयुक्त ठरते. नेमक्या व अचूक विचारांची सवय लागते. प्रश्न विचारून शंका दूर करण्यात व माहिती मिळविण्यात गोडी वाटू लागते. दुसरा मुद्दा आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान.
या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांना संकल्पनेचे स्वरूप माहीत होते. संकल्पना माहितीच्या आधारे चांगल्या पद्धतीने ज्ञान होते. उद्गामी विचार पद्धतीचा वापर होतो. काही विशिष्ट संकल्पना दृढ होतात. विचारांच्या देवाणघेवाणीत संवेदन क्षमता येते. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देखील ही पद्धती उपयुक्त आहे. मराठी विषयातील विशेषतः व्याकरणामध्ये हे प्रतिमान वापरता येते. पुढचा मुद्दा आहे भूमिका पालन प्रतिमान. भूमिका पालन हा अभिरूपतेचा एक प्रकार आहे. भूमिका पालनामध्ये जीवनाशी निगडीत अशी एक समस्या घेऊन तिच्यावर आधारित प्रसंग सादर केला जातो. विद्यार्थी इतरांच्या भूमिका काही काळापुरत्या स्वीकारतो. विद्यार्थ्यांना प्रसंगाची सुरुवात करून दिली जाते, पण त्यांनी स्वीकारलेल्या भूमिकामध्ये ते कसेही वागू शकतात. समाजातील विविध घटकांबरोबर त्यांनी कसे वागले पाहिजे याची कल्पना येऊ शकते. प्रत्यक्ष जीवनातील परिस्थिती वर्गात निर्माण केली जाते. इतरांच्या भूमिकेत शिरून त्यांनी मनस्थिती जाणून घेण्याची कौशल्य या प्रतिमानात विकसित करता येते. पुढे प्रतिमान टाचन क्रमांक 1 अग्रसंघटक प्रतिमान. पद्य कोंडवाडा. पाठ टाचन 2 संकल्पनात्मक प्राप्ती प्रतिमान. व्याकरण आणि विशेषण. पाठ टाचन क्रमांक 3 गद्य नवा पैलू दिलेले आहेत. घटक 6 मराठीच्या अध्यापनास उपयुक्त कौशल्य. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात चालना देण्याचे हेतूने केलेले परस्पर संबंध अध्यापन कृतीचा संच म्हणजे अध्यापन कौशल्य होय. अध्यापन कौशल्य म्हणजे शिक्षकाने वर्गात केलेल्या शाब्दिक व अशाब्दिक कृतींचा समूह होय. अध्यापन कौशल्य म्हणजे अध्यापन उद्दिष्टे किंवा पद्धतीचे छोटे छोटे घटक होत. कौशल्य 2 गटाचे आहेत. सामान्य कौशल्य व विशिष्ट कौशल्य असे 2 प्रमुख गट केलेले आहेत. कोणत्याही विषयाच्या कोणत्याही स्तरावरील अध्यापनासाठी उपयुक्त ठरणारी अध्यापन कौशल्य म्हणजे सामान्य अध्यापन कौशल्य होत. एकात्मीकरणासंदर्भात या प्रकरणात विचार केल्याने आशय अध्यापनाला उपयुक्त ठरणाऱ्या आशयाचे निगडीत कार्य करणाऱ्या कौशल्यावर विचार महत्त्वाचा ठरतो. मराठी भाषा अध्यापनात आशय अत्यंत महत्त्वाचा असतो. आशयासंदर्भात उपयुक्त कौशल्याचा विचार म्हणून महत्त्वाचा आहे. खालील अनेक कौशल्ये मराठी अध्यापनात उपयुक्त ठरतील. 1 मुख्य प्रश्न कौशल्य. जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अध्यापन आशयाबाबत तुलना, तर्क, अनुमान, विश्लेषण, संश्लेषण, कल्पना, मूल्यमापन इत्यादी मानसिक क्रिया घडतील व विशिष्ट मुद्द्यांच्या संदर्भात विविध दृष्टिकोनातून विचार करावयाचा असेल त्यावेळी हे कौशल्य उपयुक्त ठरते. माध्यमिक स्तरावरील मराठी पाठ्यपुस्तकातील अनेक पाठातील आशय विचार प्रक्रियेत पूरक असता आहे. व्याकरण अध्यापनासाठी तर हेच कौशल्य अधिक उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ विशेषण शिकवायचे असेल तरी अनेक उदाहरणांचे निरीक्षण विद्यार्थी करतील, त्याचे विश्लेषण करून अनुमान काढतील, व्याख्या नियम तयारी करतील. मराठीचा ऊर्जाराणी हा पाठ शिकविल्यावर खाली संश्लेषणात्मक प्रश्न विचारतील. यामध्ये सूर्य ऊर्जा नष्ट झाली तर काय परिणाम होईल? विचारशक्तीला यातून चालना मिळेल. 2 स्पष्टीकरण कौशल्य. जेव्हा अध्यापन आशयात एखाद्या घटनेचा व प्रक्रियेचा कार्यकारण भाव स्पष्ट करावयाचा असतो व विविध घटकांमध्ये असलेला परस्पर संबंध वा संकेत स्पष्ट करावयाचा असतो त्यावेळी हे कौशल्य उपयुक्त ठरते. मराठी भाषेतील आशयातील कल्पना, भावना, शब्द, संदर्भ स्पष्ट करण्यासाठी ह्या कौशल्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ जीव जेरीस आला, मानव साधनासाठी सद्गुण, पंथाची भीष्म प्रतिज्ञा असे अनेक संदर्भ व शब्द इयत्ता 9वीच्या पाठातून आलेले आहेत. मानवधन, गोकुळची साक्ष, अभंग संस्कार असे अनेक पाठ उदाहरणादाखल घेता येते. त्यातून स्पष्टीकरण कौशल्य वापरावे लागते. 3 मूलभूत प्रश्न कौशल्य. ज्ञान आशय वा नव्याने सादर केलेल्या आशयाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी त्यांना
किंवा त्यांना ते कळले का हे तपासून पाहण्यासाठी मूलभूत प्रश्न कौशल्य उपयोगी पडते. उदाहरणार्थ, इयत्ता 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात खालील गद्य पद्य पाठ आहे. बीज अंकुरे अंकुरे, मानवता, माणसात देव शोधणारा संत, असे अनेक यावर खालील मुक्त प्रश्न विचारता येतील. उदाहरणार्थ, माणसात देव शोधणारा संत असे गाडगेबाबांना का म्हटले आहे? सामान्य वृक्षापासून कवी कोणती अपेक्षा करतो? आणि तिसरा प्रश्न आहे, कोणते नवीन नाते कवींनी सर्वांशी जोडलेले आहे? फलकाचा वापर करण्याचे कौशल्य. जेव्हा आपल्याला तत्व नियमाचे तोंडी स्वरूप शब्दाद्वारे स्पष्ट करावे लागतात तेव्हा त्याला पूरक कृती म्हणून फलक लेखन करावे लागते. अमूर्त संबोधाला मूर्त रूप देण्यास फलकाचा उपयोग होतो. घटकातील मुद्दे उपमुद्दे लिहिण्यास हे कौशल्य उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, एखादा शब्द देऊन त्याला पर्यायी अर्थाचे शब्द लिहावायचे तर फलकाचा वापर करावा. व्याकरणामध्ये अनेक उदाहरणे फलकावर लिहून विद्यार्थ्यांना निरीक्षण करावयास सांगून नियम व्याख्या विचारता येईल. उदाहरणार्थ, खालील वाक्य वाचा, निरीक्षण करा व नियम व व्याख्या सांगा. उदाहरणार्थ, गाय काळ्या डोंगरावर चढत आहे. दुसरं वाक्य आहे, लाल पक्षी वेगाने उडाला. तिसरं, एकूण 15 मुले गैरहजर आहेत. यातील विशेषणाचे शब्द ओळखा. फलकावरील कठीण शब्दार्थ आपल्या वहीत लिहा. वाक्प्रचार करा. उदाहरणार्थ, शहानिशा करणे, शह देणे, शहारे येणे इत्यादी. व्याकरणाचा तक्ता तयार करण्यास फलक लेखन कौशल्याचा उपयोग चांगला करता येईल. उदाहरण दाखल्यांचा वापर कौशल्य. मराठीतील अनेक कथा कविता समजून देताना उदाहरण दाखल्यांचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ, इयत्ता 9वीतील ज्ञानेश्वरांची अभंगवाणी आहे. त्यात आलेला आईविषयीचा मजकूर शिकविताना इतर उदाहरणे दाखले द्यावे लागतील. आईचे वर्णन करणाऱ्या कवीला इथे सांगाव्या लागतील. प्रेमस्वरूप आई, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, चंदन या कवितांची उदाहरणे देऊन आशय आकलनासाठी सहज सोपा करता येईल. शैक्षणिक साधनांचा वापर कौशल्य. भाषेत काव्य शिकविताना वातावरण निर्मिती, भावजागृती महत्त्वपूर्ण असते. भाषेत साहित्य साधने वापरता येतात. विशिष्ट कविता शिकविताना ध्वनिफीत व ध्वनिमुद्रकाचा वापर करून भावजागृती अधिक चांगली करता येईल. गेय कविता अर्थपूर्ण भावगर्भ होण्यास, आनंद मनोरंजन होण्यास ध्वनिमुद्रणाचा वापर करावा. व्याकरण अध्यापनात तक्ता हे सुद्धा शैक्षणिक साधन वापरता येईल. मराठी पाठ्यपुस्तकातील आशय वाचनासाठी प्रकट वाचन कौशल्य वापरावे लागेल. अशी अनेक कौशल्ये मराठी भाषा अध्यापनासाठी वापरता येईल. मराठीच्या भाषिक संप्रेषण पद्धती. संप्रेषण या संज्ञापन असाही पर्यायी शब्द वापरला जातो. संप्रेषणाचा साधा अर्थ एकाच्या भावना, विचार, माहिती, वृत्ती दुसऱ्यापर्यंत पोहोचणे व दुसऱ्याचे विचार, भावना, वृत्ती समजावून घेणे असा आहे. संप्रेषणाचे अनेक मार्ग आहेत. संप्रेषण ही अगदी सोपी क्रिया वाटते, परंतु ती अत्यंत गुंतागुंतीची असते. कारण एकाच दुसऱ्याला जे काही सांगायचे व कळविण्याची इच्छा असते ते जसेच्या तसे दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात. संदेशाचा वेगवेगळा अर्थ केला जाण्याचा संभव असतो. शब्दांचा अर्थ न कळणे, शरीरभाषेचा अर्थ न कळणे, माध्यमात दोष असणे अशी अनेक कारणे संप्रेषण नीट रीतीने न होण्याची मुळाशी असू शकतात. संप्रेषण अनेक माध्यमातून करता येते. त्यामध्ये भाषिक शब्द, लिखित शब्द, खुणा, रंग, हावभाव, हातवारे, बसण्याची व उभी राहण्याची पद्धती, आवाजाचे चढ उतार, स्पर्श इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. भाषिक व अभाषिक संप्रेषण हे संप्रेषणाचे 2 मुख्य प्रकार आहेत. भाषिक संप्रेषणात भाषेच्या ध्वनीचा व लिपीचा चिन्हांचा माध्यम म्हणून उपयोग केला जातो. भाषिक संप्रेषणात भाषण व लेखन यांचा समावेश होतो. भाषण ज्या पद्धतीचे संप्रेषण असेल तशी भाषेची लकब निवडून तिचा उपयोग विद्यार्थ्यांना करावयास लावता येईल. दुसऱ्यास स्पष्टपणे ऐकू जाईल असे बोलावे. बोलताना योग्य शरीर भाषा म्हणजे अथवा देहबोली वापरावी. उदाहरणार्थ, आवाजात चढ उतार, भाषिक जोर, योग्य ठिकाणी आंशिक विश्राम म्हणजे पॉज इत्यादी बाबत
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. लेखन. लेखनाद्वारे आपण संप्रेषण साधतो. अनौपचारिक व औपचारिक पद्धतीनुसार लेखनशैली वापरावी. लेखन स्पष्ट असावे. अचूक शब्दांचा वापर, योग्य विरामचिन्हांचा वापर, मुद्देसूद लेखन इत्यादीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. अभाषिक संप्रेषण. बोलताना नात्यानुसार अंतर ठेवणे, विशिष्ट ढ वापरणे, सुयोग्य विक्षेप, हावभाव इत्यादी, हालचाली आणि नजर इत्यादी गोष्टी अभाषिक संप्रेषणामध्ये येतात. प्रभावी संप्रेषणासाठी योग्य शरीर भाषेचा वापर कसा करावायचा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. जीवनात यश मिळवण्यासाठी प्रभावी संप्रेषण करता येणे आवश्यक आहे. आधुनिक जगात संप्रेषण, नेट, मोबाईल फोन इत्यादी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संप्रेषण क्षेत्रात प्रचंड क्रांती झालेली आहे. शिक्षकांनी जाणीवपूर्वक संप्रेषण कौशल्याचा अभ्यास केला पाहिजे व विद्यार्थ्यांकडून अशा कृती करवून घेतल्या पाहिजेत. पाठाचा सारांश पाहूया. मराठीच्या अध्यापनाच्या काही सामान्य पद्धती आहेत, काही विशिष्ट पद्धती आहेत. मराठीच्या अध्यापनात पंचपदींचा वापर केला पाहिजे असे नाही. पंचपदी व्यतिरिक्त आपण आशयानुसार, स्तरानुसार, वाङ्मय प्रकारानुसार आणखी पायऱ्या वाढवू शकतो. वैचारिक गद्याचे अध्यापन करताना विचारात्मक विकास व ज्ञानवृद्धीच्या दृष्टिकोनाचा विकास होण्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे असते. पद्याचे किंवा कवितेचे अध्यापन करताना काव्याची गोडी वाढविणे, कल्पनाशक्तीची जोपासना करणे, सर्जनशीलतेचा विकास करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून रसग्रहणात्मक दृष्टिकोन व भावात्मक आशयाकडे अवधान देऊनच विषय प्रतिपादन करावे. व्याकरणाचे अध्यापन करताना उद्गामी व अवगामी पद्धतीचा वापर करावा. विद्यार्थ्यांचा लेखन विकास करण्यासाठी विविध प्रकारचे पत्रेही लिहून घेता येतील. पत्रलेखनाचे कौशल्य भावी काळात देखील उपयोगी पडते. अध्यापनाच्या पद्धती व प्रतिमाने यामध्ये फरक आहे. मराठीच्या अध्यापनात अग्रज संघटक प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान यांचा वापर करता येईल. मराठीच्या भाषिक संप्रेषण पद्धतीमध्ये भाषिक व अभाषिक संप्रेषणाचा वापर करता येईल. मराठीचा पाठ कोणत्याही पद्धतीने घेतला तरी त्यात विद्यार्थी अपेक्षित पूर्वज्ञान, पाठाचे आशय विश्लेषण, उद्दिष्टे, अध्यापन कृती म्हणजेच अध्ययन अनुभव, शैक्षणिक साहित्य, मूल्यमापन या बाबींचा विचार करावा लागतो. पाठामध्ये काही पारिभाषिक शब्द आलेले आहेत. ते आहेत पंचपदी, प्रकट वाचन, मूक वाचन, अध्ययन अध्यापन कृती, अध्यापनाची प्रतिमाने आणि संप्रेषण. अधिक वाचनासाठी काही पुस्तकंसुद्धा येथे सांगितलेली आहेत. धन्यवाद.